पहिलं गाणं आहे मुक्ती दिला येशूना. तुम्हा सर्वांसाठी समोर गाणं आहे, आमच्यासाठी पुढे गाणं आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजचा हा पहिला रविवार आहे की ज्या रविवारी आपल्याला देवनर कुटुंबियांनी जो TV दिलेला आहे त्या TV मध्ये पाहून जे गाणारे आहेत ते आम्ही गाऊ शकतो आणि शिंदे परिवाराने जे TV दिलेला आहे त्या TV मध्ये पाहून तुम्ही चर्चचे सर्व भक्तगण गाऊ शकता. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना, मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना. येशू दयाचा बहता सागर, येशू दयाचा बहता सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान. येशू दिला शांती दिला येशूना, मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना. धरती में तूने जन्म लिया येशू, धरती में तूने जन्म लिया येशू, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ति दिला येशूना, शांति दिला येशूना, मुक्ति दिला येशूना, शांति दिला येशूना. हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने येशू आ बलिदान, येशू आ बलिदान, येशू आ बलिदान, येशू आ बलिदान. बोलो मुक्ति दिला येशूना, शांति दिला येशूना, मुक्ति दिला येशूना, शांति दिला येशूना. धन्यवाद देऊया, कारण परमेश्वर हा महान परमेश्वर आहे. तो आम्हाला पापापासून सुटका देणारा परमेश्वर आहे जर आमची इच्छा असेल तर. आणि म्हणून परमेश्वर कोणाला बळजबरी करत नाही. ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या चरणी जातो त्या प्रत्येक वेळेला तो आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे, तो आम्हाला मदत करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. दुसरं गीत आहे, आपण मोठ्या आनंदाने गाणार आहे. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय. सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे आणि आपण हे गीत मोठ्याने आनंदाने गाणार आहोत. रेडी? देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सुमित आलेला आहे कीबोर्डवरती. टाळ्या वाजून आपण गाणं गाणार आहोत. आपली समस्या परमेश्वराने दूर केलेली आहे. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु
तिथे आपण कल्याण में तेरा नाम रे करूया. ओके, परत ते कडवा आपण गाऊया. आणि म्हणून आपण आज या ठिकाणी एकत्र येऊन देवाच्या नावाला मान महिमा धन्यवाद देत आहे. कारण परमेश्वर आमचा हा विजयी परमेश्वर आहे. आणि म्हणून सर्वजण मिळून आपण हे गीत गायलेलं आहे. आणि यावेळेला आपण धीर गंभीर स्वरामध्ये परमेश्वराच्या आज्ञेला आपण आलिंगन देणार आहोत. आणि परमेश्वराच्या आज्ञेला विनंती करणार आहे, तू ये आम्हामध्ये वस्ती कर. आणि म्हणून त्या अगोदर आपण गीत गाऊ, परमेश्वराच्या नावाला मान महिमा धन्यवाद देऊ. आए हैं हम तेरे चरणों में लेकर आपण आपले डोळे झाकूया. जर हे गाणं पाठ असेल तर, जर नसेल तर डोळे उघडे ठेवून आपण हे गीत स्क्रीनवर पाहून गाऊ शकतो. आपल्या अंतर्गत आपण परमेश्वराला समर्पित करूया.
सर्व पुरुष लोक जे आज या ठिकाणी प्रेज अँड वर्शिप मध्ये हजर झाले त्या सर्वांचे प्रभूमध्ये मी आभार मानतो. मंडळीने बसावे. पवित्र पवित्र सैन्यांच्या या देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो. पुन्हा एक वार तुझ्या मंदिरात तू आम्हाला आणलंस आणि तुझ्या वचनातून आम्ही ऐकत असताना बोलत असताना प्रभू तू आम्हाला सर्वांना सहाय्य कर आणि तुझी जी आज इच्छा आहे आमच्या जीवनाबाबत ती फक्त प्रगट कर आणि त्याप्रमाणे प्रभू आम्ही तुझं गौरव सेवा करावी, आनंद करावा म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन कर. ताडा आमचा येशू याच्याद्वारे. आज आपण एका नवीन विषयाकडे लक्ष देणार आहे. अर्थात त्याच्यावरती मी तुमच्याशी बोललेलो आहे आणि परंतु एक वेगळा दृष्टिकोन प्रभू परमेश्वराने आज मला दिलेला आहे. आणि हा वर्ष आनंद करायचं वर्ष आहे. या वर्षामध्ये आम्ही आनंदी कसा राहू शकतो, आनंद कसा प्राप्त करून घेऊ शकतो हे आपण 1 तारखेपासून ऐकत आलेलो आहोत. आणि म्हणून त्याच विषयाला अनुसरून आज नवीन करारातील प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय 26 ते 40 या वचनातून आपण ऐकणार आहोत.
त्या ठिकाणी आपल्याला एका हबशी शंडाबद्दल वर्णन पाहायला मिळतं. प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा आणि ती ओसाड आहे. परमेश्वराचा दूत परमेश्वराच्या आत्म्याने असं म्हटलेलं आहे की फिलिपाला आज्ञा केलेली आहे. आणि ही आज्ञा काय केलेली आहे की उठ. उठ म्हटल्यानंतर फिलिपाने त्याकडे कानाडोळा केला नाही, पण परमेश्वराची आज्ञा त्याने तंतोतंत पाळलेली आहे. की फिलिप हा 7 डिकन जे होते त्या काळामध्ये त्यापैकी एक होता. डिकन म्हणजे पाळक असतात, प्रिस्ट, त्याच्यानंतर मग डिकन असतात आणि मग डिकन नंतर ले लीडर असतात. ले लीडरच्या नंतर ले रीडर असतात, जे आता तुम्ही जे वाचतात ना त्याला सीएनआयच्या भाषेमध्ये ले रीडर म्हणतात, शास्त्रपाठ वाचणाऱ्यांना. आणि मग अशा प्रकारे ही हायरार्की आहे. आणि त्यामुळे पाळकांच्या नंतर त्यांच्या सोबत राहणारे जे डिकन असतात त्यांची पण सेवा वेदीवरती दिली जाते, केली जाते. आणि त्या काळामध्ये अशा प्रकारे फिलिप हा 7 डिकन यांच्यापैकी एक होता. आणि त्यांची जी सेवा होती ही सेवा एक होती, आणि ती म्हणजे जे प्रेषित होते, जे अपॉस्टल्स होते, त्या प्रेषितांच्या सेवा कार्यामध्ये त्यांना मदत करणे. काय करणे? मदत करणे. आणि ह्या डिकनांची दुसरी सेवा अशी असायची की जे जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारायचे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची सेवा हे डिकन लोक करत असत. आणि म्हणून जेव्हा 5 भाकरी 2 मासळे आपल्याला उदाहरण माहिती आहे ना, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाला प्रश्न केला, तुमच्याकडे काही खावायला आहे का? तेव्हा कोणी उत्तर दिलं? फिलिपाने उत्तर दिलं. कोणी उत्तर दिलं? फिलिपाने उत्तर. आणि म्हणून भोजनाची जी व्यवस्था आहे ही भोजन व्यवस्था करण्याचं काम डिकन त्यावेळेस करत होते. असाच एक डिकन आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतो, त्याचं नाव होतं स्टेफन. आणि हा देखील परमेश्वराची सेवा करायचा. परंतु याने काय केलं की डिकनची सेवा करत असताना त्याने सुवार्थीची सेवा पत्करली आणि तो सुवार्थ सांगू लागला. आणि त्यामुळे आम्हाला पाहायला असं मिळतं की हा जो स्टेफन नावाचा डिकन आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, हा पहिला ख्रिस्ती होता ज्याचा त्याच्या विश्वासाबद्दल वध करण्यात आला, त्याला धोंडमार करण्यात आली. अशा प्रकारे डिकन लोक परमेश्वरासाठी वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत होते. आणि स्टेफनाला धोंडमार झाल्यानंतर आद्य मंडळी जी होती, फर्स्ट चर्च जे होतं, प्रेषितांचं जे चर्च म्हटलेलं आहे ते विखुरलं आणि त्यांची पांगापांग झाली. आणि मग अनेक जे शिष्यगण होते, अपॉस्टल्स होते, प्रेषित होते, हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. जवळचे जे एरियाज होत्या, जवळचे जे प्रांत होते ते म्हणजे यहुदा प्रांत होता आणि शमरोन प्रांत होता, या ठिकाणी हे सर्व पांगलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते सेवा करू लागलेले आहेत. फिलिप हा देवाचा एक डिकन हा आम्हाला असं पाहायला मिळतं की शमरोनामधील एका शहरामध्ये गेलेला आहे. शमरोन त्याने निवडलं कारण शमरोन आणि यहुदी, शमरोनी लोक हे बहिष्कृत केलेले लोक होते. यहुद्यांनी त्यांना बहिष्कृत केलेलं होतं, तुम्ही आमच्यातले नाही म्हणून त्यांना वेगळं काढलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये कसले व्यवहार होत नव्हते. आणि मग त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचली जावी म्हणून फिलिपाने पुढाकार घेतला आणि फिलिप त्या ठिकाणी सुवार्तेचा प्रसार करू लागला. तो प्रसार करत असताना त्याला असं दिसून आलं की शमरोन प्रांतातील जे लोक आहेत ते भुकेले तहानलेले आहेत देवाच्या वचनासाठी. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला तो देवाच्या वचनाची सुवार्ता लोकांना सांगत असे त्या त्यावेळी ते सर्व लोक त्याचा स्वीकार करत असे, त्या वचनाप्रमाणे येशूवर विश्वास ठेवत असत आणि त्या येशूला तारणारा देव म्हणून स्वीकारू लागलेले होते. कारण हे फिलिपाला माहित होतं की माझ्या प्रभूमध्ये यहुदी आणि शमरोनी, ग्रीक आणि हेलेनी असा मतभेद नाही. परमेश्वर माझा भेदभाव करणारा परमेश्वर नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याने भरून फिलिपाने शमरोन्यांना उपदेश केला आणि अनेक शमरोन्यांनी येशूला आपला देव म्हणून, येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. पहिला मुद्दा आहे सुवार्तेसाठी पाचारण. परमेश्वराने फिलिपाला पाचारण केलेलं आहे कारण तो डिकनची सेवा करत होता, भोजनाची व्यवस्था करत होता. परंतु स्तेफनाप्रमाणे फिलिपाला देखील परमेश्वराने सुवार्ता प्रसारासाठी पाचारण केलेलं आहे. असं म्हटलेलं आहे बघा त्या ठिकाणी, इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले उठ आणि जी वाट यरुशलेमहून गज्जाकडे जाते, गज्जा म्हणजे गाजा बर का, आजच्या भाषेमध्ये गाजा, गाजा शहराकडे जाते, त्या वाटेने दक्षिणेकडे जा. आणि यरुशलेम पासून गाजा पर्यंतचा जो प्रदेश आहे तो वाळवंट आहे, तो ओसाड आहे. पण त्या काळामध्ये फिलिपाला परमेश्वराच्या दूताने ही आज्ञा केली की उठ
आणि नुकतंच आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं काम हा फिलिप करत आहे. देवाने त्याच्या त्या सेवेमध्ये आणखीन एक सेवा त्याला दिली आणि ती म्हणजे सुवार्ता प्रसाराची सेवा दिलेली आहे. जे जे सुवार्ता प्रसार करतात त्यांचा प्रियानो काय होतं हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि जे ही सुवार्ता इतरांना सांगतात त्यांना देव मोठा आनंद देतो. दूतांनी मेंढपाळांना सांगितलं सर्वांना मोठा आनंद होईल अशी सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि ती सुवार्ता ऐकल्यावरती मेंढपाळांना खरंच आनंद प्राप्त झाला. ते धावत पळत बेथलेहमामध्ये गेले आणि त्यांनी येशूचं दर्शन घेतलं आणि ते परत आपल्या गावी गेले आणि आपल्या गावातल्या लोकांना त्या सुवार्तेचा प्रसार केलेला आहे. येशूवर जे विश्वास ठेवतात, येशूची सुवार्ता जे सांगतात त्यांना मोठा आनंद प्राप्त होतो. सुवार्तेचं काम करायला सांगितलेलं आहे. त्या येशूने त्या शास्त्री परुषे सदुकियांना सांगितलेलं आहे तुम्ही बाहेरून स्वतःला खूप सजवता, खूप रंगवता, परंतु आतमध्ये तुम्ही कसे आहेत? कबरांसारखे आहात. कसे आहात? कबरांसारखे आहेत. आणि म्हणून आम्ही स्वतः आपलं जीवन स्वच्छ ठेवलं पाहिजे. परमेश्वराच्या वचनानुसार आम्ही राहिलं पाहिजे. कारण सुवार्तेचं स्वरूपच हे आहे. ती खरोखर सुवार्ता आहे. कारण सुवार्तेला दुसरा शब्द आहे शुभवार्ता आहे. काय आहे? शुभवार्ता. इट्स अ गुड न्यूज. गॉस्पल म्हणजे काय? इट्स अ गुड न्यूज. आणि ही येशूची सुवार्ता जेव्हा जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा आम्ही जर संकटामध्ये असू, आम्ही जर दुःखामध्ये असू, आम्ही जर कठीण समयामध्ये असू तर ही सुवार्ता खरोखर आम्हाला लाभकारक असते. तो येशू त्या सुवार्तेमधला जो आहे तो आम्हाला संकटात असताना मार्ग दाखवतो. तो येशू जो सुवार्तेमध्ये आहे तो आम्ही दुःखामध्ये असताना आमचं दुःख निवारण करतो. जेव्हा आम्ही कठीण समयामध्ये असतो त्यावेळेला तो सुवार्तेमधला येशू आम्हाला त्या कठीण प्रसंगामधून बाहेर काढतो. आणि म्हणून आम्हाला या सगळ्या समस्यांमध्ये, आमच्या संकटामध्ये, आमच्या दुःखामध्ये आम्हाला आशेची गरज असते. कुणीतरी यावं आणि मला मदत करावी. आणि ती आशा येशूवरील विश्वासामुळे आम्हाला प्राप्त होते. कारण येशू असं म्हणाला मी तुला सोडणार नाहीच आणि टाकणार नाहीच. आणि म्हणून प्रियानो आम्हाला येशूवरील विश्वासाने तारण मिळतं, आनंद मिळतो, नवजीवन मिळतं. दोघांनाही, जो सांगतो त्याला आणि जे ऐकतात त्यालाही. आणि म्हणून प्रियानो आपणास हा मोठा आनंद नको आहे का? आपल्या शेजाऱ्यांना किंवा इतरांना या मोठ्या आनंदाचा अनुभव घ्यावा असे तुम्हाला वाटत आहे का? मग त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं या वर्षामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये. कारण आपण रोज इतके गुरफटलेलो असतो की सुवार्ता प्रसाराला आपल्याला वेळ मिळत नाही. आणि ज्यातून आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो तो आनंद देखील क्षणभंगूर असतो. त्यानंतर पुन्हा दुःख आमच्या वाट्याला असतं. संकट काही निघून गेलेलं नसतं. आणि अशा वेळेला आम्ही प्रियानो परमेश्वराकडे येतो त्यावेळेला या क्षणभंगूर सुखापेक्षा परमेश्वराचं जे सुख आहे, परमेश्वरापासून जे आनंद मिळतो तो विनामूल्य असतो आणि तो चिरकाळ टिकणारा असतो. आणि म्हणून प्रियानो या जगामध्ये पैशाने बरंच काय घेता येतं, परंतु पैशाने हा चिरकाळ टिकणारा आनंद आम्हाला घेता येत नाही. तात्पुरता आनंद हे जग देतं, तात्पुरती शांती हे जग आम्हाला देते. येशू तेच म्हणाला ना, मी देतो ती शांती या जगासारखी नाही. या फिलिपाला देवाने पाचारण केलेलं आहे. फिलिपाला पाचारण केलं यासाठी की तू जा आणि शमरोनामध्ये सुवार्ता सांगितलेली आहेस. आता तुझं दुसरीकडे सुवार्ता सांगण्याचं कार्य आहे. तुझ्यासाठी मी आता दुसरी जागा नेमलेली आहे. जसं आम्ही एलियाच्या बद्दल ऐकलं होतं नाही का? एलियाला करीत ओळानजीक देवाने लपण्यास सांगितलं. तिथे कावळ्यांच्या द्वारे देवाने एलियाची काळजी घेतली आणि मग म्हणाला आता उठ, तुझी सोय मी कुठे केलेली आहे? सारफत या ठिकाणी केलेलं, झेराफत या ठिकाणी केलं, त्या ठिकाणी एका विधवेच्या घरी केलेली आहे. आणि मग तिथून परमेश्वराने त्याला पुन्हा उठवलेलं आहे. परमेश्वर आपल्या सेवकांना वेगवेगळ्या सेवा देतो. परमेश्वर आपल्या सेवकांची सेवा वाढवीस लावतो. आणि म्हणून शमरोनामध्ये सेवा झाल्यावरती देवाच्या दूताने पवित्र आत्म्याने युक्त होऊन फिलिपाला सांगितले उठ आणि यरुशलेमेपासून गाझाकडे जाणाऱ्या वाटेवरती तू निघून जा. आणि मग प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं फिलिप हा काही कसलेला सुवार्तिक नव्हता. ही वॉज नॉट अ ट्रेन्ड इव्हँजलिस्ट. त्याला काही माहिती नव्हतं सुवार्ता कशी सांगायची, परंतु त्याने ख्रिस्ताची सुवार्ता शमरोन प्रांतातील त्या शहरात सांगितली. आणि प्रियानो देवाच्या सुवार्तेने लोकांच्या अंतःकरणात काम केलं आणि लोक पश्चातापी झाले. त्यांनी येशूचा स्वीकार केला. मनुष्य त्यामध्ये फक्त एक माध्यम असतो. काम देव त्याच्या वचनाद्वारे, आत्म्याच्या द्वारे करत असतो. सुवार्ता प्रसाराचं काम करण्यासाठी देवाने फिलिपाला पाचारण केलेलं आहे. आज आपण जे इथे बसलेले आहोत आणि जे इथून पुढे युट्यूबवरती हा मेसेज ऐकणार आहेत त्या सगळ्यांना, कोणालाही परमेश्वर उपयोगात आणू शकतो.
आपल्या समाजामध्ये वापर करण्यासाठी, आपल्या कुटुंबामध्ये वापर करण्यासाठी, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मध्ये वापर करण्यासाठी, आम्ही जिथे नोकरी करतो त्या ठिकाणी फिलिपाप्रमाणे देवबाप आमचा सुवार्थिक म्हणून उपयोग करू शकतो. हे कधी विसरू नका. ज्या वेळेला तुम्हाला सुवार्थ सांगायची वेळ असते त्यावेळेला ती तुम्ही दवडू नका, कारण वेळ परत येत नाही. वेळ परत येत नाही. आमच्या देवाने बरं केलं म्हणण्यापेक्षा येशूने बरं केलं म्हणा ना. येशू म्हणायला भीती वाटते का? मग प्रभू असा म्हणाला, जो मला मनुष्यासमोर नाकारेल त्याला मी पित्यासमोर नाकारेल. म्हणा ना, येशूने मला बरं केलं, येशूने मला संकटातून सोडवलं, येशूने मला या अडचणीतून सोडवलं, येशूने मला दुःखामध्ये असताना आशेचा किरण दिला. आम्ही का येशूचं नाव घेत नाही? देव का म्हणतो? देव तर सगळ्यांचेच आहेत. देवाने मला बरं केलं, देवाने मला सोडवलं म्हणून आम्ही पळवाट काढून पाहतो का? आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी फिलिपाला देवाने सामर्थ्याने उपयोगात आणलेला. आम्ही या सुवार्तेच्या प्रसाराद्वारे जो आनंद आम्हाला मिळतो तो मोठा आनंद आहे आणि तो देण्यासाठी देव उत्सुक आहे. जेव्हा आम्ही सुवार्थ सांगतो तेव्हा इतरांच्या जीवनामध्ये सुवार्तेच्या द्वारे आम्ही आनंदाची पेरणी करतो, हे कदापि विसरू नका. कारण तो जर संकटात असेल, तो दुःखात असेल, तो आजारामध्ये असेल, तो समस्येमध्ये असेल, पण ज्या वेळेला तुम्ही येशूची सुवार्थ सांगता त्यावेळेला त्याला धीर मिळतो, त्याला आनंद मिळतो, त्याला आशा मिळते आणि त्याला येशू बद्दल ऐकायची संधी प्राप्त होते. कधी आपण कल्पनाही केली नसेल की इतका मोठा आनंद त्या ऐकणाऱ्या व्यक्तीला मिळतो प्रियानो. हो, आणि म्हणून आम्ही सुवार्ता प्रसाराचं काम कधी थांबू नये. आम्ही ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त आम्हामध्ये जर आहे तर आम्ही आमचं मुख उघडायला हवं. कारण येशू असं म्हणाला, मी वेल आहे आणि तुम्ही फाटा. वेलात राहिल्या वाचून आपल्याच्याने त्याला फळ देवत नाही. आम्ही जर येशूमध्ये आहे आणि येशू जर माझ्यामध्ये आहे तर आम्ही येशूची सुवार्ता सांगणारे लोक असले पाहिजे. येशूमधून त्याचं जीवन, त्याचं कार्य, त्याची विचारधारा ही आमच्यामध्ये आली पाहिजे. आणि ती तेव्हाच येणार जेव्हा आम्ही येशूमध्ये रोवले गेलेले आहे, जेव्हा आम्ही फाटा बनून त्या वेलामध्ये आम्ही राहतो. कारण प्रभू असं म्हणाला, तुम्ही फाटे आहात. काय आहात? फाटे म्हणजे दुसऱ्या भाषेत काय म्हणतो त्याला आपण? फांद्या, ब्रँचेस है ना. आम्ही ब्रँचेस आहोत, आम्ही फाटे आहोत, फांद्या आहोत. आणि म्हणून आम्हाला त्या येशूमध्ये राहिलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही येशूमध्ये राहतो त्यावेळेला त्या येशूचं जीवन, त्या येशूचे विचार, त्या येशूचं मार्गदर्शन आम्हामध्ये येतं. आणि मग त्या येशूला जेव्हा आम्ही अशा प्रकारे मोकळीक देतो त्यावेळेला तो आम्हाला सहाय्य करतो आणि आम्हाला आनंद देतो. आणि म्हणून एक यशस्वी सुवार्थिक असा फिलिपाची ओळख झालेली आहे. डिकन सेवा करत असताना तो सुवार्तेची सेवा करू लागलेला आहे, सुवार्तेचा प्रसार करू लागलेला आहे. स्वतःची योजना पूर्णतेस नेण्यासाठी देवबाप अशा प्रकारे लोकांना उपयोगात आणतो आणि देवाने फिलिपाला देखील आणलेला आहे. दुसरा मुद्दा पुढे काय झालेला आहे की पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळतं. फिलिपाला देवाच्या दूताने शमरोन सोडून गाझाकडे जाणाऱ्या यरुशलेमच्या रस्त्यावर जाण्यास प्रेरणा दिली. फिलिपाने ही ऑफर नाकारली नाही जशी योनाने नाकारली. योनाला पण परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, उठ आणि कुठे जा? तार्शिसला जा, निनवेला जा. तो कुठे गेला? ऑफर चेंज केली त्याला सांगितलं निनवेला जातो, निघाला तार्शिसला. देवाने वादळ निर्माण केलं, त्याला पुन्हा किनाऱ्यावरती आणून माशाच्या द्वारे ओकलं. उठून पाहतो तो बोर्ड काय होता? निनवे. कधी कधी परमेश्वर आम्हाला चालवतो, आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करतो. फिलिप नाही पळून गेला. फिलिपाला देवाच्या दूताने सांगितलं, त्याने तंतोतंत आज्ञा पाळली. समजा जर फिलिपाने देवदूताची ऑफर नाकारली असती तर काय झालं असतं? पहिली गोष्ट मला असं दिसून आलं, त्याला हापशी शंड भेटलाच नसता. दुसरं मला असं शिकायला मिळालं, त्याला हापशी शंडाचं तारण झालेलं पाहायला मिळालं नसतं. तिसरी गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे हापशी शंडाचं तारण झालं, हापशी शंडाला जो आनंद मिळाला त्या वचनात लिहिले आनंदाने तो गेला म्हणून. त्याला जो आनंद मिळाला त्याची जी ऍक्शन्स होत्या त्या ऍक्शन्स त्याला पाहायला मिळाल्या नसत्या. फिलिपाला परमेश्वराच्या आत्म्याने जर सांगितलं आणि त्याने जर ही ऑफर नाकारली असती तर त्या हापशी शंडाच्या चेहऱ्यावरती जो आनंद मिळाला, तारण प्राप्त झाल्यावर, तो पाहायला हा मुकला असता. आणखी पुढची गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे फिलिप वाट चुकला असता. देवाची वाट तो चुकला असता, आपल्याच मार्गाने ते निघून गेला असता. आणखीन एक शिकायला मिळालं, फलदायी जीवनापासून फिलिप फार दूर गेला असता. काहीतरी कुठेतरी सुवार्थ सांगत बसला असता, पण एवढी मोठी महान सेवा त्याच्या हातून निघून गेली असते. तुम्हाला माहिती नाही
हापशी शंड फक्त एवढ्या 4-10 वाचनातच दिसतो, पण पुढे त्याचं काय झालं, त्याच्याद्वारे काय काय निर्माण झालेलं आहे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढं महान कार्य या हापशी शंडाने केलेलं आहे. हे सगळं कार्य फिलिपाने ऑफर नाकारली नाही म्हणून. सेवेची ऑफर येते ना, स्वीकारा. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं फिलिपाने ती संधी साधली आणि फिलिपाला देवाने सांगितल्याप्रमाणे तो उठला आणि गाजाच्या दिशेने निघाला, वाळवंटाच्या दिशेने तो निघालेला आहे. आणि म्हणून प्रियानो सुवार्ता सांगण्यासाठी निघाले. त्याला नव्हतं माहिती कोण भेटणार आहे, कसा भेटणार आहे, काय भेटणार आहे, काय करायचं माहिती नाही. जसं अब्रामाला परमेश्वर सांगितलं उठ आणि मी दाखवीन त्या देशात निघून जा. आणि गणगोत्र सगळं त्याने आपलं घेतलं, आपली जनावरं घेतली, आपला मुलगा घेतला, आपली बायको घेतली, सगळ्या नातेवाईक निघाला तो. परमेश्वर माहिती नाही कुठे जायचंय, पण ही स्टार्टेड इज ट्रॅव्हल. फिलिपाचं पण तसंच झालेलं आहे. उठ आणि दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. आणि मग तो उठला आणि निघाला असं म्हटलेलं. आणि पहा, एक कुशी शंड, काय लिहिलेलं आहे, एक कुशी शंड, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तर यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. देव आम्हाला आमच्यापैकी कोणाचाही वापर इतरांचं तारण होण्यासाठी करू शकतो. हे लक्षात ठेवा. मी जास्त शिकलोय मलाच वापरेल, मला अनुभव आहे म्हणून मलाच वापरेल असं मुळीच नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो, फिलिप काय ट्रेंड इव्हँजलिस्ट नव्हता, तो प्रशिक्षित सुवार्थिक नव्हता. काय बोलायचं आणि काय नाही हे त्याला माहिती नव्हतं, पण त्याला एवढं कळत होतं की जर प्रभूने मला पाठवलेलं आहे, मी जर येशूची सुवार्ता सांगतो तर येशू त्याच्या आत्म्याने मला माझ्या मुखात शब्द देणार. ही विल लीड मी, ही विल लीड मी. आणि म्हणून प्रियानो त्याने काम केलं, त्याने होकार दिला आणि देवाचं काम महान झालेलं आहे. आपणास एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आमच्या स्वतःच्या जीवनात देवाला कार्य करू द्या. आपलं जीवन परमेश्वरासाठी मोकळं करा, उघडं ठेवा. आणि म्हणून तो म्हणतो की मी दाराशी उभा आहे आणि दार ठोठावत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकेल त्याच्यामध्ये मी आत येईन आणि आम्ही, असं लिहिलेलं आहे, मी म्हटलं नाहीये, आम्ही एकत्र येऊ, जेवण करू, म्हणजे आशीर्वाद देऊ, सहभागिता देऊ. परमेश्वर आमच्या सहभागितेसाठी उत्सुक आहे. आणि म्हणूनच प्रियानो आम्ही त्या वेलामध्ये जोडले गेलेले असलं पाहिजे. जर नाही तर वाळून गेलेल्या फाट्याप्रमाणे आपण निष्फळ ठरणार आहे, आम्ही कुचकापी ठरणार आहे. म्हणून फिलिपाने देवाच्या दूताचं ऐकलं आणि मग फिलिप यरुशलेमच्या रस्त्यावर जाण्यास निघालेला आहे. गाजाच्या दिशेने तो निघालेला आहे. तिसरा मुद्दा आहे प्रियानो, आणि तो म्हणजे शंड जो आहे, हापशी शंड आहे, तो सत्याच्या शोधामध्ये होता. तो सत्य शोधायला निघालेला आहे. आम्हाला पाहायला मिळतं, शास्त्र काय सांगतं, इथिओपियन किंवा हापशी शंड जो आहे तो यरुशलेमेसाठी भक्तीला गेला होता. तो यहुदी असेल माहिती नाही काय होता, परंतु तो यरुशलेमेहून येताना शास्त्र वाचत होता असं लिहिलेलं आहे. बघा, देवाचा आत्मा त्याच्यावर कार्य करत होता, तो सत्य शोधत होता, यशाचा ग्रंथ त्याच्या हातामध्ये होता. म्हणजेच काय, हापशी शंड शिकवतो आपल्याला की चर्चला जाताना स्वतःचं बायबल घेऊन जावा. मी नाही सांगतो, तो हापशी शंड शिकवतो का त्याच्या हातामध्ये पुस्तक आहे, पवित्र ग्रंथ आहे, यशाचं पुस्तक त्याने उघडलेलं आहे आणि 53वा अध्याय तो वाचतोय. रथामध्ये काय परिस्थिती आहे, आणि ते पण गाजाच्या दिशेने, म्हणजे खडकाळ, डोंगराळ, वाळवंटा प्रदेशामध्ये. किती तो रथ उडत असेल, पण तो वाचत होता. असं नाही म्हटलं जाऊ दे मला वाचायला येत नाही, घरी गेल्यावर वाचतो. तो रथामध्ये बसून देवाचं वचन वाचत होता. आणि ही शिकवण परमेश्वर या शंडाद्वारे आम्हाला देत आहे. पुढे आम्ही असं पाहायला मिळतो, तो यरुशलेमेत उपासनेसाठी गेला होता. शंडांना उपासनेमध्ये सहभागी व्हायला अलाउड नव्हतंच. त्यांना भक्तीमध्ये अलाउड नव्हतंच, मंदिरामध्ये त्यांनी यायचंच नव्हतं. पण हा कसा गेला? अभ्यास करणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की कदाचित तो यहुदी असेल पण येशूवर विश्वास ठेवणारा असेल, कदाचित तो यहुदी असेल आणि म्हणून त्याला परवानगी मिळाली असेल चर्चमध्ये जायला, मंदिरात जायला. कदाचित तो प्रोसेलाइट असेल, म्हणजे काय, येशू त्याचं धर्मांतरण झालेलं असेल, त्याने यहुदी धर्म सोडून येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून तो उपासनेसाठी, भक्तीसाठी यरुशलेमला गेला. असू दे, वादाचा विषय आहे, कारण त्याच्याबद्दल काय जास्त लिहिलंच नाहीये. आमचे फक्त गेसवर्क आहे, असं असावं तसं असावं. पण एक मात्र निश्चित आहे, शास्त्र सांगतं की तो यरुशलेमेमध्ये उपासनेला गेलेला होता. उपासना करून तो आपल्या घरी परतत होता आणि त्या परतत असताना तो रथामध्ये बसून प्रियानो देवाचं वचन वाचत होता. इतका तो धार्मिक होता.
इतका तो देवावरती विश्वास ठेवणारा होता. वेळ मिळेल तेथे तो देवाचं वचन वाचणारा मनुष्य होता. म्हणून तर त्याला येशू सापडला. मंदिरात गेला पण येशू नाही सापडला. कुठे सापडला येशू त्याला? हॅलो, रस्त्यात सापडला. कुठे सापडला? रस्त्यात सापडला. काय करताना सापडला? वचन वाचताना सापडला. म्हणून प्रियानो, आम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की यशाच्या शास्त्रपाठातून तो वाचन करताना देवाला त्याला वेगळा अनुभव द्यायचा होता. आणि म्हणून प्रियानो, ज्याने त्याला त्याच्या संपूर्ण जीवनात मोठा आनंद प्राप्त करून देणार होता, तो शास्त्रपाठ तो वाचत होता. आपल्या भोवती अनेक ठिकाणी असे लोक आहेत प्रियानो, जे सत्याच्या शोधात आहेत. पण आम्ही जर उत्सुक असू ना, तर देवबाप आम्हाला ते लोक दाखवणार. देवबाप आम्हाला त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणार. आणि म्हणूनच दूताने सांगितलं, उठ आणि गाजाकडे जाणाऱ्या यरूशलेमच्या रस्त्यावरती चालू लाग. आणि मग ज्या वेळेला तो निघाला, त्यावेळेला त्याला एक कुशी षंड दिसलेला आहे, जो मोठा अधिकारी होता. शेती कापणीसाठी तयार आहे. प्रभूला कामकरी हवे. प्रभूला कामकरी हवे. आम्ही देवाचं काम करणारी माणसं असली पाहिजे. तो देव तुमचा आणि माझा वापर कुठेही, कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी करू शकतो. फक्त आम्ही त्याच्यासाठी उपलब्ध असले पाहिजे. मला तुम्हाला जरा हबशी षंडाबद्दल थोडं काहीतरी वेगळं सांगू द्या. कोण होता तो? चौथा मुद्दा आहे, हबशी षंड कोण होता? असं म्हटलेला, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता. आणि त्याच्या हाती त्या राणीचं सर्व खजिनदार होता. आपल्या भाषेत काय होता तो? खजिनदार होता. कोणाचा खजिनदार होता? राष्ट्राचा. कुशी लोकांच्या राष्ट्राचा तो खजिनदार होता. किती मोठं पद आहे. आणि इतका मोठं पद असताना प्रियानो, अशा मोठ्या अधिकाऱ्याला छोटी खोली मिळेल का राहायला? त्याला सुखसोयी नसतील का? कितीतरी त्याला पैसा दिला असेल त्या राणीने, कितीतरी भलालट्ट पगार असेल, कितीतरी मोठा बंगला, महाल असेल त्याच्यासाठी. कारण अख्या राष्ट्राचा फायनान्स त्याच्या हातामध्ये होता. आणि मग असं म्हटलेलं आहे की तो यरूशलेमेत उपासनेसाठी आला होता. आणि परत जाताना आपल्या रथात बसून, रथ हे श्रीमंतीचं प्रतीक आहे. पण परमेश्वराने हे आम्हाला शिकवलेलं आहे की मोठा अधिकारी असताना देखील तो आपल्या रथातून येताना यशाचा ग्रंथ वाचत होता. ही वॉज रिडिंग. यशया संदेश त्यांचा ग्रंथ वाचत होता. 28व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे प्रियानो, हा षंड श्रीमंत होता आणि तो यशस्वी मनुष्य होता. पण तरीही तो षंड आपल्या जीवनामध्ये सॅटिस्फाय नव्हता, समाधानी नव्हता. त्याला काहीतरी कमी आहे असं वाटत होतं. उपासना करून आला होता, पण त्याला रुखरुख लागली होती. नाही, माझ्यात काहीतरी कमी आहे. मला तो आनंद मिळत नाहीये, मला ती मुक्ती मिळत नाहीये. आणि म्हणून तो शास्त्र वाचायला लागलेला आहे. तो परमेश्वराचा शोध करत होता. आणि म्हणून तो यशाचं पुस्तक वाचत होता. वचन 29 वाचा बरं कोणीतरी. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा आणि त्याचा रथ गाठ. मग फिलिप त्या रथाजवळ धावत गेलेला आहे. बघा रथाचा स्पीड काय असेल. रथ किती वेगात पळतो. आणि त्या तेवढ्याच वेगात फिलिपाला पळायला लावलेलं आहे. आणि त्याला गाठायचंय. हळूहळू चाललं तर तो गाठू शकणार नाही. आम्हाला वेगाने पळायचं आहे. आणि म्हणून संत पौल कोरिंथीकरांच्या पत्रामध्ये काय म्हणतो, तुम्ही शर्यतीमध्ये धावणारे आहात आणि तुम्ही असे धावा की ते पहिलं बक्षीस तुम्हालाच मिळेल. तुम्हाला आणि मला धावायचं आहे, चालायचं नाहीये. प्रभूमध्ये जोपर्यंत आम्ही धावत नाही तोपर्यंत जे गरजेमध्ये आहेत, जे सुवार्तेची वाट पाहत आहेत, जे सत्याच्या शोधात आहेत, ज्यांना येशूची गरज आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचूच शकणार नाही. यू टू रन. आम्हाला धावायचंय. रथाला गाठायसाठी फिलिपाला चालावं लागलं नाही, त्याला पळावं लागलेलं आहे. कशासाठी पळतो हेही महत्वाचं आहे. आम्ही देवाच्या सेवेसाठी पळणं हे इतकं गरजेचं आहे की आज जग आमची वाट पाहत आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की हा फिलिप याने त्याला गाठलं. आणि गाठल्यानंतर तो फिलिप चढला का रथामध्ये? नाही चढला. तो त्या रथाबरोबर पळत आहे. आणि पळत असताना त्याने काय केलेलं आहे? त्याने ऐकलं. काय ऐकलेलं आहे? की हा रथामध्ये बसलेला षंड जो आहे तो यशाच्या ग्रंथातून मोठ्याने वाचत आहे. मोठ्याने वाचत आहे. बघा तिथे लिहिले. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले.
आणि मग ज्या वेळेला त्याने ते ऐकलं त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजतं काय? समजतं काय? सुवार्ता सांगण्याचा एक सोपा मार्ग आहे प्रियानो. सुवार्तेची बळजबरी फिलिपाने त्या मनुष्यावर केलेली नाहीये. फक्त एवढंच विचारलेलं आहे की तू जे वाचतोस ते तुला समजतं काय? डू यू अंडरस्टँड व्हॉट यू आर रीडिंग? आपल्या मित्रमंडळीला माहिती का तुम्ही चर्चला का येत आहे? आमची मित्रमंडळी जी आमच्या चर्चच्या बाहेर आहे त्यांना माहिती का की तुम्ही आणि मी चर्चला का जातो? आम्ही कोणाची भक्ती करतो? आम्ही का भक्ती करतो? जेव्हा आम्ही आमचं मुख उघडतो प्रियानो, आम्ही येशूची आराधना का करत आहे, येशूने आमच्यासाठी काय केलेलं आहे हे त्यांना कळतं काय? ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून फिलिप आम्हाला हे शिकवतो, गो अँड आस्क, तुम्हाला समजतं का मी काय करतो ते? कारण ते वाचत नाही, त्यांच्याकडे बायबल नाहीये ना. लोकांच्या पर्यंत सुवार्ता घेऊन जाण्याचा, संभाषणामध्ये मित्रमंडळीला अशा प्रकारे जर प्रश्न आम्ही विचारला तर किती आल्हादकारक आहे, किती आव्हानात्मक ते असेल. त्यावेळेला पवित्र आत्मा तुमच्या द्वारे बोलणार आहे हे विसरू नका. शिक्षण घ्यायची गरज नाही. थांबा, बाळासाहेबांचा फोन नंबर देतो किंवा देते, त्यांच्याशी बोला. ही इज एक्सपर्ट मॅन, ते तुम्हाला सांगतील. कशाला पाहिजे? तुम्ही बोला ना. आम्ही शिकलो पाहिजे, आम्हाला अनुभव पाहिजे. जो परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, जो ख्रिस्त आम्हाला कळालेला आहे, तो इतरांच्या पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आपण इतरांना सहज विचारू शकतो, तुम्हाला माहिती का मी चर्चला का जातो? तुम्हाला माहिती का मी येशूची आराधना का करतो? व्हेरी सिंपल, दोनच प्रश्न आहेत. त्याच्यातून किती मोठी सुवार्ता तुम्ही सांगू शकता, किती मोठी सुवार्ता सांगून तुम्ही त्याच्या जीवनामध्ये किंवा तिच्या जीवनामध्ये किती मोठा आनंद तुम्ही देऊ शकता. बळजबरी करण्याची गरज नाही. त्याने जर ऐकलं असेल तर त्या सोडून काही गरज नाही. दुसऱ्या माणसाकडे बघा, दुसऱ्या व्यक्तीकडे पहा, तिला सुवार्ता सांगा, तिला सांगा तुम्ही का चर्चला जाता. कदाचित ते स्वीकारणार नाहीत कारण ते सत्याच्या शोधात नसतील. फॉरगेट. तुम्ही विचारण्याचं काम केलेलं आहे, पेरण्याचं काम केलेलं आहे, वाढवण्याचं काम करणारा कोण आहे? परमेश्वर. डोंट वेट फॉर द फ्रुट्स. ही लेफ्ट हिम. त्याला सुवार्ता सांगितली, तारण त्याला मिळालं, तो गेला. फिलिपाला देवाच्या आत्म्याने नेलं आणि त्या हबशी शंड काय केलं त्याने? तो आपल्या वाटेने निघून गेला. दोघं दोन वेगळ्या दिशेने निघून गेलेले. डोंट वेट फॉर अदर्स. त्यांना कुठं आणायचं, काय आणायचं, देव त्यांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. पुढचा मुद्दा आहे प्रियानो, हबशी शंड ह्या तारण पावलेला मनुष्य आम्हाला पाहायला मिळतं. तो शंड मात्र होता आणि तो फिलिपाकडे आलेला आहे. फिलिपाला म्हणाला, मला हे कसं समजल? कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवं. वचन 31 मध्ये लिहिलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला परमेश्वराच्या आत्म्याने फिलिपाला प्रेरणा दिली त्यावेळेला आम्हाला असं पाहायला मिळतं, फिलिपाने येशूची सुवार्ता त्याला सांगितले. यशाया कोणाच्या बाबतीत लिहित आहे? 53व्या अध्यायामध्ये, जो आम्ही नेहमी गुड फ्रायडेला वाचत असतो. हे कोणाबद्दल लिहिले त्याला काहीच कळत नव्हतं. आणि फिलिपाने सांगितलं, हा पुढे येणाऱ्या त्या येशूबद्दल ही सुवार्ता आहे. त्या येशूने आमच्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण अर्पण केलेलं आहे. आणि मग असं मला माहिती नाही की ही 53व्या बाप्तिस्माचं काही लिहिलंय का यशाया 53 मध्ये? यशाया 53व्या अध्यायामध्ये बाप्तिस्माच्या विषयी काही लिहिलंय का? बाप्तिस्मा हा शब्द आहे का? वाचा बरं 6व्या वचनापासून सारखं एकदम नजर फिरवा, मोठ्याने नका वाचू. काहीच लिहिलेलं मला पाहायला मिळत नाही. पण मग या हबशी शंडाला बाप्तिस्माचं कसं काय ज्ञान प्राप्त झालं? ते रथामध्ये बसून जात असताना त्याला तळ दिसलं आणि फिलिपाला म्हणाला, हे योग्य आहे ठिकाण आहे माझा बाप्तिस्मा घ्यायसाठी. ही आयडिया, ही कल्पना आली कुठून? म्हणजेच काय की तो 2 तासाचा प्रवास होता. किती तासाचा प्रवास होता? 2 तासाचा प्रवास होता गाझाकडे यरुशलेम कडून जात असताना. आणि त्या 2 तासामध्ये फिलिपाने फक्त त्या यशाया 53 बद्दलच सुवार्ता सांगितले नाही, तर पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय तुला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही हेही सांगितले. म्हणून येशू म्हणाला, तुम्ही जा, सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ही सुवार्ता सांगितली. पावलाने तुरुंगामध्ये असताना त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला पण हीच सुवार्ता सांगितली. आणि तुरुंगामध्ये पावलाने काय केलं? सगळ्यांचा बाप्तिस्मा. सुवार्ता सांगतो खरं, पण बाप्तिस्मा हा सुवार्तेचा एक भाग आहे, हे विसरता कामा नये. नुसते ट्रक्स वाटले गेले, निघून काम झालं, आनंद मिळाला, हा 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 सुवार्ता सांगितली. अरे कुठे गेले ते? त्यांना पुढे कोण सांगणार? त्यांना पुढची वाटचाल करण्यासाठी आम्ही बाप्तिस्माचे शिक्षण कोण देणार त्यांना? आणि म्हणून प्रियानो, या घटकेला
त्या हबशी षंडाला सुवार्ता सांगणं हे मोठं काम परमेश्वराने यशाला दिलेलं होतं. आणि मग फिलिप्पाने असं लिहिलेल्या 35व्या वचनामध्ये, तेव्हा फिलिप्पाने तोंड उघडले, काही भाषांतरामध्ये बोलावयास आरंभ केला असं लिहिलेलं आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीने बाप्तिस्मा घेण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यावेळेला प्रियानो बघा आम्हाला असं पाहायला मिळतं की फिलिप्पाने तोंड उघडले आणि प्रियानो त्याने त्याचा बाप्तिस्मा केलेला आहे. रथाकडे मला तुम्हाला नेऊ द्या. रथ श्रीमंतीचं प्रतीक आहे मी तुम्हाला म्हणालो, परंतु प्रियानो ज्या वेळेला हा फिलिप पळत आपल्या बाजूने येत हे पाहिलं त्यावेळेला त्या हबशी षंडाने फिलिपाला काय म्हटलं, वरती या, माझ्या रथात बसा. किती मोठा आहे, किती मोठं अंतःकरण आहे त्याचं. एवढ्या सुंदर रथामध्ये त्याचा रथ छोटा असेल का? छोटा असेल का? नाही. बागेत फिरवणाऱ्या रथासारखा किती मोठा असेल तो, लांब लचक असेल तो रथ. फायनान्सर आहे राष्ट्राचा. आणि मग अशा या रथामध्ये बसण्याचं भाग्य कोणाला मिळालं? फिलिपाला मिळालं. ऑफर त्याने देवाच्या दूताने दिलेली नाकारली नाही म्हणून. सेवेची संधी येते तेव्हा ती नाकारू नका, कारण पुढे तुम्हाला मोठा असा रथ परमेश्वर देणार असेल. हू नोज. हालेलुया. येस. आणि म्हणून प्रियानो आम्हाला असं पाहायला मिळतं त्या रथामध्ये त्याला घेतलं आणि मग रथामध्ये बसल्यानंतर मग फिलिपाने तोंड उघडले आणि सुवार्ता सांगायला सुरुवात केलेली आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे राहतो का? प्रेषितांच्या कृत्याकडे जर आपण वळालो तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये धर्मांतरण झालेल्यांचेच वर्णन जास्त आहे. तुम्ही जर 9वा अध्याय उघडला तर तुम्हाला हे पाहायला मिळेल की शाऊलाचा पाऊल झालेला आहे. दिमिश्काच्या रस्त्यावरती त्याला येशूने दर्शन दिलं, तो बदलला. 10व्या अध्यायामध्ये कर्नेलियसचं तारण झालं. हा विधर्मी होता पण दानशूर होता, प्रार्थना करणारा होता, यहुदी होता का माहिती नाही, परंतु परमेश्वर तो विदेशी होता एवढं मात्र निश्चित आहे. आणि पहिल्या मंडळीमध्ये येशूच्या पुनरुत्थानानंतर पहिला आत्मा जर कोणाचा आला असेल तर या कर्नेलियसचा आलेला आहे. चेंज, त्याचा बदल झाला. आणि आता आम्हाला 8व्या अध्यायामध्ये हा एक मनुष्य पाहायला मिळतो, हबशी षंड, ज्याने येशूची सुवार्ता ऐकली, बाप्तिस्मा घेतला, तारण प्राप्त झालं, त्याला आनंद मिळाला. अशा प्रकारे प्रियानो आम्ही प्रयत्न करायला हवा. 37-38 वचनामध्ये लिहिलंय, षंडाने रथ थांबवण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप आणि षंड हे दोघे, त्याचं नाव लिहिलं नाही बरं का, म्हणून मला ते नाव घेताच येत नाहीये. आणि मग या दोघे पाण्यात उतरले आणि फिलिपाने त्याचा बाप्तिस्मा केला. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, मग ते पाण्यातून वर आले, तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो काय झालं, पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर षंड आपल्या वाटेने आनंद करीत चालला, आनंद करीत चालला. दोघे दोन दिशेने निघून गेले. मगाशी मी तुम्हाला म्हणालो, बाप्तिस्मा तारण मिळाला मनुष्य आनंदी होतो, परमेश्वराचा आनंद त्याला मिळतो. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा देवालाही आनंद झाला. मगाशी मी वाचलं मत्त्याचं शुभवर्तमान 3रा अध्याय, किती वचन होतं ते? मत्त्याचं शुभवर्तमान 3रा अध्याय. आणि त्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला योहानाने बाप्तिस्मा दिलेला आहे. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातून वर आला त्यावेळेला असं म्हटलेलं आहे, आकाश विदीर्ण झाले. आणि काय लिहिलेलं आहे पुढे, देवाचा पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला आणि आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी आनंदी आहे. आनंदी. आपण जे बाप्तिस्मा घेतो ना, स्वर्गामध्ये मोठा आनंद प्राप्त होतो. तुम्हाला आनंद प्राप्त होतो का? लग्नाची पहिली जाहिरात दिल्यानंतरच पेढे वाटतो, बाप्तिस्मा झालं पेढे का नाही वाटत? मला पाहिजे म्हणून बोलत नाही बरं का. अरे स्वर्गात आनंद आहे, पित्याला आनंद होतो आम्ही खाली बाप्तिस्मा घेतल्यावर. आनंद व्यक्त करतो आपण. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला, स्वर्गात देवाला आनंद झालेला आहे. या मनुष्याने बाप्तिस्मा घेतला, याला आनंद झालाय. मला नक्कीच वाटतं की तो पुन्हा आपल्या इथिओपियाला गेल्यानंतर हबशी षंडाने मिठाई वाटली असणार आहे, कारण तो क्षणच तसा होता, त्याला तारणारा सापडला होता. अहो मेंढपाळ रानात मेंढर सोडून पळाले तर मिठाईचं काय घेऊन बसता? रोजची रोजी रोटी त्यांनी सोडली रानात आणि पळत गेले. त्यांना एवढा मोठा आनंद झाला की ते रानाकडे गेले की नाही माहित नाही, ते सुवार्तिकच बनले डायरेक्ट. गावात जाऊन लोकांना सुवार्ता आहे. त्या शमनीशीचं पण तेच झालं ना, घागर तिथंच टाकली.
आणि पळत आपल्या गावात गेली, म्हणाली मला तारणारा मसिया सापडला, तो आज काय बघा येऊन. आणि गावातील लोकांनी त्या येशूवर विश्वास ठेवला. सिरियस अनेक गोष्टी आहेत प्रियानो. आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये कशा प्रकारे राहतो आणि कशा प्रकारे आनंद करत आहे. जर आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, आमचं तारण झालेलं आहे, आमच्या पातकांची क्षमा झालेली आहे, सो लेट अस बी हॅपी. आज असं म्हटलेलं आहे, हापशी षंड पुन्हा आपल्या गावी गेला, आपल्या देशामध्ये गेला, त्याने सुवार्तेचा प्रसार केला. इथिओपियामध्ये सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी हा षंड कारणीभूत ठरलेला आहे. एक व्यक्ती सुवार्ता देवाची आज्ञा पाळते. फिलिप त्याच्याबद्दल मी बोलत आहे. फिलिपाने देवाची आज्ञा पाळली, रथाला गाठलं, त्याला सुवार्ता सांगितली. फिलिप निघून गेला, तो रथ निघून गेला, आपल्या देशी निघून गेला आणि गेल्यानंतर तो स्वस्थ बसला नाही, त्याने सुवार्तेचा प्रसार केला. आमेन. येस, आम्ही गप्प बसतो, आम्ही बोलत नाही, नको त्या गोष्टी बोलतो, पण देवाची सुवार्ता आम्ही बोलत नाही, लोकांना देवाच्या वचनातून सांगत नाही. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्ही हेच शिकायला पाहायला मिळतं की फिलिप हा शम्रोनातील बहिष्कृत लोकांकडे गेलेला होता, पण देवाने त्याची सेवा टर्न केली, चेंज केली आणि षंडांच्याकडे आणली. षंड यांना वचनाची सेवा मिळत नव्हती. आणि म्हणून कुणीतरी काढावर यशाचं 56 अध्याय, यशाच्या 56 अध्यायाकडे आपण वळूया. काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी आणि पहिल्या वचनापासून आपण वाचूया. काय म्हणतो परमेश्वर? परमेश्वर म्हणतो, न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा, कारण माझे तारण जवळ आले आहे, माझे न्यायत्व प्रगट व्हाव्यास आले आहे. जो मानव हे करीतो व जो मानव पुत्र त्यास धरून राहतो, जो शब्दात पाळतो, काय अपवित्र करत नाही, कोणते दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरतो, तो धन्य आहे. जो विदेशी, आता विदेशांच्या बद्दल आलंय, जो विदेशी परमेश्वर चरणी जडला आहे, तो असे न म्हणो की परमेश्वर आपल्या लोकातून माझा उच्छेद करेल. आणि षंडही न म्हणो, काय षंडही न म्हणो की मी केवळ शुष्क वृक्ष आहे, मला लग्न करता येत नाही, मला त्या भावना नाहीयेत, माझ्याद्वारे कुटुंब निर्मिती होऊ शकत नाही, मी नपुसंग आहे, असं त्याने स्वतः म्हणू नये. कारण परमेश्वर म्हणतो, जे षंड माझे शाबात पाळतात, मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करतात आणि माझ्या करारास दृढ धरून राहतात, त्याचे माझ्या गृहात आणि माझ्या कोटांच्या आत कन्या आणि पुत्रांच्याहून श्रेष्ठ असे स्मारक मी बांधेन. किती मोठं अभिवचन आहे. मी स्थापन करीन आणि त्या षंडाचे नाव राखीन, ते नाव सर्व काळ राहील, असे मी करीन, ते नाहीसे होणार नाही. हजारो वर्ष झाले, षंड अजून शास्त्रात जिवंत आहे, षंड जिवंत आहे. त्याने सुवार्तेचा प्रसार केला, प्रभूने त्याला स्वीकारलंय. त्यांना देखील परमेश्वर बोलावतो, त्यांच्यासाठी सुद्धा येशूने आपला प्राण अर्पण केलेला आहे. ते पण देवाचे लोक आहेत, आपल्यासारखेच लोक आहेत, त्यांना जवळ करा, त्यांना चर्चमध्ये घ्या. सेक्शुअल जे वर्कर्स आहेत त्यांना, त्या स्त्रियांना तुम्ही जवळ करा. का नाही तुम्ही करत? चर्चचं काम काय आहे? सेवा काय आहे आम्हाला दिलेली? हे अशा लोकांना, ज्यांना समाजाने बहिष्कृत केलेलं आहे, प्रभू त्यांच्याकडे जातो, त्यांना जवळ करतो. आणि जेव्हा तो करत होता तेव्हा हे उच्च शिक्षित, उच्च वर्णीय है ना, सुशिक्षित लोक टीका करू लागले. हा पाप्यांच्या बरोबर जेवतो, पाप्यांच्या बरोबर बसतो, पाप्यांच्या बरोबर फिरतो, त्यांच्या घरी जातो. आणि प्रभूने त्या सेवेतून हे शिकवलं, जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझं अनुकरण करतात. गो टू देम, रिच आउट टू देम, एम्ब्रेस देम, त्यांना मिठी मारा, त्यांना हग करा, त्यांना कवटाळा, कारण ते अपेक्षा करत आहेत. काय करत आहेत? ते वाट पाहत आहेत. आणि म्हणून स्वर्ग सुख सोडून प्रभू श्री ख्रिस्त खाली भूतली आला आणि तो लोकांच्या पर्यंत पोहोचला. त्या तरुणाला प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला, तू गडगंज संपत्ती असलेला श्रीमंत मनुष्य आहेस, तुला मी सांगतो, जा, तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती विक आणि ती कोणाला वाट? गोरगरिबांना दे, आणि मग माझा अनुकरण कर. शिष्य, हे सगळं घेऊन तुला माझा शिष्य नाही होता येणार. आम्ही काय करत आहोत, कसं जीवन जगत आहे, याला फार महत्व आहे. शिक्षण वेगळंच राहिले, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करत चाललोय, देव त्याच्यामध्ये संतुष्ट नाही. म्हणून देवाच्या आत्म्याने यरुशलेमच्या दक्षिणेला वाळवंटी प्रदेशाकडे त्याला पाठवलेलं आहे, वाळवंटामध्ये पाठवलेलं आहे. एलिया देखील आपला जीव घेऊन मुठीत वाळवंटाकडे पळत गेलेला आहे. निनवे शहराकडे जाताना तार्शिसकडे गेलेला आहे, पण पुन्हा देवाने त्या योनाला निनवेला शहराकडे आणलेला आहे. प्रियानो, वाळवंटामध्ये पाठवणारा परमेश्वर आहे. मोशेला त्याने वाळवंटामध्ये पाठवलं, मिद्यानी लोकांच्या मध्ये पाठवलेलं आहे, तिथून तो पळालेला आहे. वाळवंटामधून तो पळत पळत आपला जीव वाचवायला निघालेला आहे. जिथे ओसाड आहे
तिथे परमेश्वर आम्हाला पाठवतो. परमेश्वर आम्हाला अशा प्रकारे आशीर्वादित करतो. पुढे काय आशीर्वाद मिळणार हे पाहून आम्हाला सेवा करायची नाही. पुढे काय आम्हाला सुरक्षितता आहे म्हणून मग सुवार्ता सांगायची नाही. आमच्या वाट्याला काही येवो, आम्ही सुवार्तेचा प्रसार केला पाहिजे. मग आमच्या वाट्याला सुख येवो, दुःख येवो, अडचणी येवो, पेच प्रसंग येवो, आजार येवो, काही येवो, कारण आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे. म्हणूनच तो प्रभूचा दास असं म्हणतो वचनामध्ये, तुझ्या उजव्या हातात सहस्रावधी पडले, डाव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती तुला बिघडणार नाही, कारण परमेश्वर देव आमच्या सोबत आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतला, आमचं तारण झालेलं आहे, त्यावेळेला आम्ही प्रभूमध्ये आनंदी असलं पाहिजे. आणि हा आनंद इतरांना जर द्यायचा असेल, बर्थडे पार्टीला लोकांना हॉटेलमध्ये घेऊन नाही जात येणार. बर्थडे पार्टीला घरामध्ये लोकांना म्हणून जेवण दिल्याने मिळणार नाही प्रियानो. आमच्या कुठल्या तरी अॅनिव्हर्सरीला आम्ही लोकांच्या मध्ये गेलो, त्यांना आनंद दिला, पार्टी दिली म्हणून तो आम्हाला मिळत नाही. तर हा खरा आनंद लोकांना जो द्यायचा आहे तो आम्ही दिला पाहिजे, आणि तो म्हणजे देवाच्या वचनाची सेवा. आणि प्रभू असं म्हणतो, जो माझ्या देवाची सेवा करेल त्याचा मान कोण राखेल? स्वर्गात माझा पिता राखेल. आर यू रेडी टू सर्व हिम? तुम्ही त्याची सेवा करायला तयार आहात का? स्वर्गामध्ये देवबाप तुमचा मान राखेल. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांच्या येऊ देवबापा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. फिलिप, ज्याला तू सेवेची ऑफर दिलीस आणि त्याने ती डावलली नाही, किती मोठा चमत्कार झाला, किती मोठं यश मिळालं. त्या हापशी शंडाचं तारण झालं, एका राष्ट्राला जिवंत देव सापडला. ज्या ज्या वेळेला प्रभू तुझी कुठल्याही प्रकारची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते, ते आम्ही दवडू नये, ती घालवू नये, कारण नंतर अनेकांचं जीवन त्याच्यावर अवलंबून असतं. प्रभू देवबापा, आमचं स्वतःचं जीवन त्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही तुला स्वीकारलं, आमचा बाप्तिस्मा झाला, आमचं तारण झालं, तर जो आनंद प्रभू तू आम्हाला दिलेला आहे, तो आनंद इतरांच्या पर्यंत केवळ आम्ही सुवार्तेच्या द्वारेच पोहोचवू शकतो. जो खरा आनंद आहे, जी खरी शांती आहे, जे खरं तारण आहे, जी खरी क्षमा आहे. आणि म्हणून प्रभू ती इतरांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रभू तू शक्ती दे, धीर दे, अशी प्रार्थना करतो. यावेळेला मंडळीला विनंती करतो की कृपया माझ्या मागे ही प्रार्थना करावी. हे प्रभू, तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी मी माझे अंतचक्षु उघडे करतो. ख्रिस्त येशूच्या नावात तो जो वेल आहे त्यात आम्ही फाटे भरून जडावे, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. देवाच्या राज्यासाठी मला फलदायी जीवन जगायचे आहे. आनंदी जीवन जगून इतरांच्या जीवनात आनंद देण्यासाठी मला शिकव. येशूच्या नावाने आमेन.